फिलिपियों की पत्री अध्याय 4। फिलिपिकरांचं पत्र फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 8 and 9. फिलिपिकरांस पत्र अध्याय 4 त्याचे 1 आणि 9. फिलिपियन्स फिलिपिकरांस पत्र चॅप्टर 4 अध्याय 4 वर्स 8 and 9. त्याचे 1 आणि 9. फिलिपिकरांचं पत्र अध्याय 4 फिलिपिकरांस पत्र अध्याय 4 त्याचं 8 आणि 9. त्याचं 8 आणि 9. इसलिए हे भाइयों, जो जो बातें सत्य है, जो बातें आदरणीय है, जो बातें उचित है और जो बातें पवित्र है, जो बातें सुहावनी है, जो बातें मनभावनी है, अर्थात जो सद्गुण और प्रशंसा की बातें हैं, उन पर ध्यान लगाया करो। जो बातें तुमने मुझसे सीखी और ग्रहण की और सुनी और मुझ में देखी, उन्हीं का पालन किया करो। तब परमेश्वर जो शांति का सोता है तुम्हारे साथ रहेगा। बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा। माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरणात राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करूया। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येते। तारणाऱ्या गोड पवित्र पिता वचन लक्षपूर्वक आम्ही ऐकण्यासाठी सहायता कर। ही माझी विनंती, माझी प्रार्थना, दया कर। वचनाची वेळ तुझ्या हातात देते। वचन तू आमच्याशी बोलत असताना आम्ही सर्वजण वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर आणि आम्ही जे ऐकतो तसंच आम्ही पालन करणारी तुझी लेकर होण्यासाठी मदत कर। ही माझी विनंती, माझी प्रार्थना, सहायता कर। सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात आहेत। सर्व आदर, मान, महिमा तुला देते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने प्रार्थना कर। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रिय इथे देवाचं वचन आपल्याला सांगतं। और दियो यहाँ पर परमेश्वर का वचन हमको बताता है। फिलिपिकरांच्या पत्रानुसार और फिलिपी की पत्री के की अनुसार आपण कसे असले पाहिजे और हम कैसे रहना आणि चाहिए आपल्याला काय केलं और पाहिजे। हमें क्या करना चाहिए। हे पत्र पौलाने लिहिले और ये जो पत्र है पौलुस ने लिखी है। पौल हा आपल्या अन्य जाती लोकांसाठी प्रेषित म्हणून निवडलेला आहे। और पौलुस से हमारे अन्य जाति लोगों के लिए प्रेरित कर चुना गया है। प्रेषित म्हणजे ज्याच्याद्वारे मंडळी स्थापित करण्यात आली। और प्रेरित मतलब जिसके द्वारा कलीसिया को स्थापित किया गया। म्हणून तो आपला एक प्रेषित पण आहे। और इसलिए वो हमारे एक प्रेरित भी है। आणि ज्या वेळेला त्यांनी हे पत्र लिहिलं, और जब जिस समय पर उसने इस पत्री को लिखा, त्यावेळेला तो बंदीगृहात होता और उस समय पर वो बंदी गृह में था, जेलमध्ये होता। और जेल में था। आणि त्याने कोणतं पाप केलं म्हणून तो जेलमध्ये नव्हता, और उसने कोई पाप किया था इसलिए वो जेल में नहीं था। परंतु तो येशूची सुवार्ता लोकांना सांगायचा, और यीशु का सुसमाचार वो लोगों को बताता था, लोकांना येशूकडे आणायचा। और लोगों को यीशु के पास लाता था। त्याच्यामुळे त्याला पकडण्यात आलं होतं आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेलं। और इसके लिए उसको पकड़ा गया था, उस जेल में डाला गया। आणि तुम्हाला मी सांगते की त्याने ख्रिस्तासाठी जेलमध्ये जाणं काय, मरण सुद्धा त्याने पत्करवलं। और उसने मसीह के लिए जेल में जाना क्या, लेकिन उसने मरना भी उसने क्या किया, सहन कर लिया। हळूहळू जसा तो जेलमध्ये पुढे जात गेला, शेवटी त्याचं मान कापण्यात आले। और जैसे वो जेल में जाता गया तो उसकी जो गर्दन है उसको काट डाला पण गया। तरीही त्याने येशूचा प्रचार करणं आणि येशू हा खरा देव हे बोलणं त्याने बंद नाही केलं। लेकिन तो भी उसने क्या किया, मसीह की सुसमाचार फैलाना और यीशु ये प्रभु है ये बताना उसने बंद नहीं किया। त्याला जेवढा त्रास झाला और उसको जितनी तकलीफ हुई तेवढा तो येशूबद्दल बोलू लागला, और उतना वो यीशु के बारे में बोलने लगा, एवढा तो येशूबद्दल सांगू लागला। और उतना वो यीशु के बारे में हे बताने नेहमी लगा। लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखना। पौलाच्या जीवनावरून एक गोष्ट शिकून घ्या। और पौलुस के जीवन के द्वारा आप एक बात सीख लो। जेव्हा आपल्या जीवनात जास्त त्रास होतो येशूमुळे, और जब यीशु के कारण हमारे जीवन में सताव आता है, तर आपण येशूच्या जास्त जवळ जायचं, तब हम यीशु के ज्यादा नजदीक येशूचा चलेंगे। प्रचार जास्त और करायचा, यीशु का जो प्रचार वो ज्यादा करना है, येशूचा गौरव जास्त करायचा। और यीशु की जो महिमा वो ज्यादा करना है। दृष्ट काय म्हणतो, और दुष्ट क्या कहता है, तुम्ही येशूचा प्रचार करता, और तू यीशु का प्रचार करता है, येशूवर विश्वास ठेवतोस, यीशु के ऊपर विश्वास मग रखता तुझ्या है, जीवनात ही संकट आहे, और तेरे जीवन में हे संकट है, त्रास आहे, और ये तकलीफ हा है, आजार आहे, और ये बीमारी है, बरा नाही झाला, और तू अभी तक चंगा मग नहीं काय हुआ। फायद्याचं तुला येशूकडे जाऊन। और क्या लाभ कि तू यीशु के पास जाता है। बरोबर आहे। पौलाला सुद्धा ख्रिस्तासाठी इतकं मारलं की त्याचे जे सौंदर्य होतं ते नाहीच झालं होतं। और पौलुस को भी मसीह के लिए इतना मारा गया कि उसकी जो खूबसूरती थी वो चली गई थी। त्याचं जे सौंदर्य तो जो एक सुंदर, कारण इस्रायली होता तो पण
और वो भी इसराइली था चांगला दिसायचा, और अच्छा दिखता हायटेड था होता, टॉल होता, और वो हाइटेड था आणि पण तरी त्याने त्याचं सौंदर्याकडे लक्ष नाही दिलं. त्याला मारून मारून त्याच्या शरीरावर खूप साऱ्या खुणा झाल्या होत्या. और उसने अपनी सुंदरता के और ध्यान नहीं दिया, उसको मार कर उसके जो शरीर पर जख्म हो गए थे हा, त्याचे निशाणी, त्याचे जे निशाण असतात ना खुणा, त्या राहिल्या होत्या. और जो जख्म थे वो उनके जो निशान थे वो रह गए थे त्याच्यामुळे तो इतका चांगला नाही दिसायचा. और इसलिए वो इतना खूबसूरत नहीं आणि दिखता था। त्याच्यामध्ये त्याला मारत असताना त्याला डोळ्याचाही त्रास झाला. और मारते समय उसको आंखों की भी तकलीफ होने लगी। लोकांनी मारताना बघून नाही मारलं ना, की तोंडच फक्त मांडीच पायच असं नाही ना, जिथं भेटलं तिथे त्याला मारत गेले. मग त्याला दगड मार, बायबल सांगतं की त्याला तो दगड माराने पण टेचलं गेलं, म्हणजे तसं पण त्याला मारण्यात आलं. और जहाँ पर लोगों को मारने के लिए मिलता था वहाँ पर वो लोग मारते थे और लोगों ने उसको ऊपर पथराव भी किया था त्याच्यात त्याची डोळेही खराब झाले होते. और उसमें उसकी जो आंखें थी वो भी खराब हो चुकी त्याला थी डोळ्याचाही त्रास होता. और इसके लिए उसको आंखों की भी तकलीफ थी। तो म्हणतो की मला जो त्रास होतोय त्या त्रासेत मी देवाला विनवणी केली की देवा तू मला ह्या त्रासेतनं वाचव. तर देव म्हणाला माझी कृपा तुझ्यासाठी काफी आहे, तू हा त्रास सहन कर. और वो कहता है कि जो तकलीफ मुझे हो रही थी उस तकलीफ में मैंने यीशु मसीह की ओर प्रार्थना की कि मुझे इस तकलीफ से तू बाहर निकाल और मुझे तू इससे बचा। लेकिन परमेश्वर ने उससे कहा कि मेरी जो अनुग्रह है वो तेरे लिए पर्याप्त है। म्हणून आहे ना, कधी तुम्हाला काही त्रास तुमच्या मर्यादाच्या बाहेर अगदी तुम्हाला असं वाटत असेल असहनीय आहे, मला नाही होऊ शकत, तर हमेशा म्हणायचं प्रभू तुझी कृपा मला दे. जर तुझी इच्छा आहे की मी हा त्रास सहन करावा तर मग मला तुझी कृपा पुरव. और जो तकलीफ है वो आपके सहने के बाहर है तो आपने प्रार्थना करनी चाहिए कि प्रभु अगर तेरी इच्छा है कि इस तकलीफ को मैं सहूं तो तू क्या कर, तेरा जो अनुग्रह है वो मुझे दे दे। मी तुला विनवणी करतोय की तुम्हाला बरं कर, और मैं तुझसे विनती करता हूँ कि तू मुझे चंगा कर, मला आरोग्य दे, मुझे चंगाई दे। पण मी बरा होत नाही, और मैं चंगाई नहीं पण मी तुला पाता दोष देणार नाही. और मैं तुझे दोष नहीं लगाता रडत तर बसू नाही शकत, और मैं रोते हुए तो नहीं बैठ म्हणून मी सकता काय करतो, और इसलिए मैं क्या करता हूँ, मला कृपा पुरव और मुझे तो अनुग्रह की दे मी हे सहन करू शकू. कि मैं इसे सह सकूं। आणि हेच तो करत होता. और यही बात वो करता था। अशा ह्या त्रासेतून तो जात असणार. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेवढं तुम्हाला ख्रिस्तासाठी त्रास होईल तेवढं येशूच्या जवळ जावा. और जितना आपको मसीह के लिए सताव किया जाता है उतना आप क्या करो, मसीह के नजदीक जाओ। अजून देवाकडे पळून नका जाऊ येशूपासून, त्याच्याने तुमचं जीवन तुम्ही गमवाल. और यीशु से भागकर मत जाओ, उससे क्या होगा, आपका जो जीवन है वो खो जाएगा। येशू म्हणाला जो माझ्यासाठी जीव देईल और यीशु ने कहा जो मेरे लिए अपना प्राण देगा त्याला त्याचा जीव भेटेल. और उसको अपना प्राण मिलेगा कारण स्वर्गात तो जिवंत असेल. और स्वर्ग में वो जीवित रहेगा। पण आपला जीव बापरे मला मारायला आला म्हणून तो स्वतःला वाचवेल. नाही 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 मी नाही येणार आता या चर्चमध्ये, नाही नाही येशू माझा देव नाही, आता नको 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 असं म्हणून मागे हटला और अगर वो खुद को बचाने के लिए वो कलीसिया से पीछे हट गया तर लक्षात ठेवा त्याने त्याचा जीव गमावला. तो याद रखो कि उसने अपने प्राण को खो दिया। तो स्वतःला भले थोड्या, आता किती वर्ष तो जगेल, और कितने साल तक वो समजा जिएगा। उदाहरणार्थ मीच नकार दिला, और मैंने यीशु का मी इनकार नकार किया दिला आणि मी मागे हटली. और मैंने इनकार किया और मैं पीछे आता हट माझं गई। किती वय राहिले, और अब मेरा कितना उम्र बचा 3-4 है वर्ष राहिली असतील, और 3-4 साल बचे किंवा हुए हैं। जास्तीत जास्त किती वर्ष, 10 वर्ष राहिले. या फिर ज्यादा से ज्यादा 10 साल पण बचे आयुष्य हुए तर हैं। नरकातच जाईल ना. लेकिन मेरी जो जिंदगी है वो तो नरक में जाएगी। मग ह्या थोड्याशा वर्षासाठी मी माझं आयुष्य न संपणारं आयुष्य नरकात कशाला घालू. और इन थोड़े से सालों के लिए मेरा जो न खत्म होने वाला जो जिंदगी है उसको मैं नरक में क्यों डालना। त्यापेक्षा मेलेलं परवडलं आणि येशूला न नाकारणं हे बरं. और मरा हुआ ये अच्छा है लेकिन यीशु का इनकार करना ये अच्छा नहीं है। हे लक्षात ठेवा. ये हमेशा याद म्हणून रखो। पौलाच्या ह्या जीवनापासून तुम्ही हे शिका. और पौलुस के जीवन के द्वारा ये आप सीखो। जीवनात काही त्रास झाला, और जीवन में कुछ भी तकलीफ होती येशूला हो कधी नकारू नका और यीशु का कभी भी इनकार आणि मत करो अजून जवळ जावा, और ज्यादा नजदीक उसके जास्त जाओ देवाच्या जवळ और जावा. ज्यादा परमेश्वर के नजदीक जाओ। हे पौल आजच्या या अध्यायानं शिकवतं. कारण फिलिपीकरांना एवढा त्रास होत होता, एवढा त्रासेतून ते फिलिपी लोक जात होते. और फिलिपी के जो लोग थे इतने तकलीफ से वो गुजर रहे थे त्या मंडळीतली लोक त्रासेतून जात होते. और उस कलीसिया के जो लोग थे वो तकलीफ से आणि गुजर रहे थे। त्यावेळेला पौलाला हे कळालं की मी जिथं मंडळी स्थापित केली त्या मंडळीतली लोक खूप दुःखी आहेत, खूप त्रासेतून चाललेत. और पौलुस को जब मालूम पड़ा कि जो कलीसिया को मैंने स्थापित किया वो उसके जो लोग हैं वो तकलीफ से गुजर रहे हैं, बहुत दुखी है। म्हणून त्याने ह्याच्यात तुरुंगात बसून त्याने पत्र लिहिलं की आनंदित राहा, सर्वदा आनंद करा. और उसने जेल में बैठकर उनको क्या किया, पत्र लिखा कि तुम आनंदित रहो, हमेशा आनंदित रहो। आपलं जेल तरी भारताचं जेल, बाहेरगावचं जेल तरी बरं आहे, परवडलं. पण हे जे रोमी लोकांच्या जेलमध्ये ते राहायचे त्यांचे हाल खूप व्हायचे. और हमारे जो भारत का जो जेल है और दूसरे देशों का जो जेल है वो
अच्छा है, लेकिन रोमियो का जो जेल है वो बहुत पहिल्या तकलीफदायक है। काळात ज्या जेलमध्ये हे लोक होते त्या जेलमध्ये जेवण सुद्धा देत नव्हते. और पहले काल में जिस जेल में ये लोग रहते थे उस काल में खाना भी नहीं देते थे भयानक त्रास होता. और इतना भयानक आणि तकलीफ थी। त्याच्यात तो म्हणतो और उसमें वो कहता है तुम्ही सर्वदा आनंद करा. और तुम क्या करो, हमेशा आनंदित रहो माहिती पडलं म्हणून दुःखात आनंद करायचा. और दुख में आनंद करना है। तर हे देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की आणि इच्छा है। पौलाने त्याच्या त्रासेत त्याच्या दुःखात त्याच्या यातनेमध्ये त्याने देवामध्ये आनंद केला. और पौलुस ने क्या किया, अपने दुख में, अपने तकलीफ में और अपने कष्ट में क्या किया, उसने आनंद याचा किया। अर्थ असा नाही और इसका अर्थ ऐसा नहीं की है त्याला मारलंय कि उसको मारा गया तो है इवळला असेल, और वो चिल्लाया होगा करून दुखते असं पण बोलला असेल, और मुझे दर्द हो रहा है, ऐसा भी उसने कहा पण होगा, त्याच्यातही तो आनंद करत होता. लेकिन उसमें भी वो आनंद करता था। हा, हे देवाचं वचन हे पौलाच्या द्वारे शिकवलं जातं. और पौलुस के द्वारा परमेश्वर का वचन आज आपको बताया जा रहा तर है। हा पौल आज आपल्याला म्हणतो, हे मेरे भाइयो. और ये जो पौलुस है वो हमको आज आपल्याला सांगतो की हे माझ्या भावांनो, तो काय म्हणतो, हे भाइयो आणि तो म्हणतो हे म्हणजे बंधू, तुम्ही ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताचे बंधू आहात. और आप मसीह में एक दूसरे के क्या हो, भाई हो, हा, तुम्ही ख्रिस्ताचे भाऊ आहात. और आप मसीह के भाई हो आहात ना, और हो, बरोबर आहे. येशू तुमचा भाऊ आहे. और यीशु मसीह आपका भाई है। सांगा कसा भाऊ तो तुमचा. और बताओ तो कि वो तो देव आहे, और वो तो परमेश्वर है, मग तो तुमचा भाऊ कसा. तो वो आपका भाई कैसा हुआ? पहिली लाईन सांगा. हा, देवाचा पुत्र आहे. जवळ आला, पहिला पॉइंट एकदम करेक्ट. तो देवाचा पुत्र आहे. और वो परमेश्वर का पुत्र है। मग हा हा हम भी परमेश्वर के बच्चे है. आणि आपण सुद्धा देवाची मुलं आहोत। म्हणजे मग तो देवाचा पुत्र, और वो परमेश्वर का पुत्र, आपण देवाचे मुलं. और हम परमेश्वर के बच्चे। मग काय झालो, और क्या हुए, भावंड झालो ना. और भाई भाई हुए ना। आता कळालं. मग देवाचा पहिलोटा मोठा मुलगा म्हणून येशू आहे. और परमेश्वर का पहले और प्रथम कहकर यीशु मसीह है। हा, तर मग येशू हा प्रथम वर्ष हे देवाचं मूल आहे. और यीशु मसीह प्रथम वर्ष मतलब परमेश्वर का आणि बेटा नंतर है। आपण त्याचे मुलं आहोत. और बाद में हम उसके बच्चे म्हणून हैं। येशू आपला मोठा भाऊ आहे. और इसीलिए यीशु मसीह हमारा बड़ा भाई है। म्हणून तो आपल्या सदैव काय करतो, लहान, आता मोठ्या भावाचं काम काय, लहान भावांना सांभाळणं ना. और बड़े भाई का कर्तव्य क्या है कि अपने जो छोटे हैं उनको संभालना। आपल्याकडून ज्या चुका होतात ना, और हमसे जो कुछ भी गलतियां होती तो है, मोठा असल्यामुळे आपल्याला सांभाळतो. चुकलं मानलंच ना, तू चुकलास, जवळ करतो. कारण मोठा भाऊ हा वडिलांच्या जागेवर असतो, और जो बड़ा रहता है वो पिताजी के जगह पर रहता है, त्या स्थानावर असतो, त्या मानावर असतो. और उस स्थान पर उस मान पर वो रहता आणि है। मोठ्या भावामध्ये वडिलांचंच अंतकरण असतं. और बड़े भाई में पिताजी का अंतकरण रहता हे है। नेहमी लक्षात ठेवा. वडील जसा आपल्या मुलांना प्रेम करतो, और जैसे पिता अपने बच्चों को प्यार करता तसाच है, मोठा भाऊ सुद्धा आहे ना, आपल्या भावंडांवर जे त्याच्या मागचे आहेत, त्यांच्यावर पण वडिलांसारखंच प्रेम करतो. म्हणून त्यांचं हगणं, मुतणं, त्यांना उचलणं, त्यांना हे करणं, त्यांना केस बांधणं, हे सगळे मोठे मोठे करतात. और जो बड़े रहते हैं वो क्या करते हैं, अपने पिताजी के स्थान पर रहते हुए वो क्या करते हैं, अपने भाइयों की और अपनी बहनों की देखभाल करते हैं और उनका सब कुछ वो सही देते हैं। ते तर छोटेच आहेत, ते किंमत करत नाहीत मोठ्यांची. और वो छोटे हैं, इसलिए वो बड़ों की कीमत नहीं करते। हे तर हा, काय सगळे लहान तसे नसतात. और सब जो छोटे रहते हैं वो वैसे नहीं रहते। काही लहान खरंच आपल्या मोठ्यांचा आदर मान सन्मान करतात. और कुछ जो छोटे रहते हैं वो सच में अपने जो बड़े रहते हैं उनका आदर मान सम्मान आठवण ठेवतात और स्मरण की रखते हैं। हा बाबा, आता आम्ही पण आठवण ठेवतो बाबा, हा बाबा माझी आई गावी जायची, आमची मोठी बहीण आम्हाला सांभाळायची. और हम भी स्मरण रखते कि हमारी जो माँ है वो गांव में जाती थी और मेरी हर एक जण आठवण ठेवत नाही ना. और जो हर एक जन है उसे याद नहीं रखता। पण प्रत्येक जण तसं आठवण ठेवत आहे. आणि सगळे मोस्टली मोठे भाऊ तसे नसतात, जसं मी सांगितलं. और मोस्टली जो बड़े, देवाचं वचन सांगतं तसं मोस्टली सगळे मोठे भाऊ तसे नसतात. और जैसे परमेश्वर का वचन बताते हैं मोस्टली वो जो बड़े रहते वैसे नहीं रहते। तर आपला येशू हा चांगला आणि खरा मोठा भाऊ आहे. और हमारा जो यीशु है वो अच्छा और सच्चा भाई है। म्हणून ह्याच्यामध्ये पौलुस आपल्याला बंधून म्हणून संबोधन करत आहे. और इसलिए पौलुस हमें कहता है कि भाइयों, आणि आपण ख्रिस्ती असल्यामुळे त्याच्यात पण आपण भावंडे आहोत एकमेकांचे. म्हणून तुम्ही सगळेजण एकमेकांचे भावंडे आहात. और हम मसीह में हम एक दूसरे के भाई हैं। माहिती पडलं, एकमेकांची. सगळ्यात आपलं, आता आपलं खरं म्हणायला गेलं ना, आपलं ब्लड रिलेशन आहे. और हमारा
खून का रिश्ता है हा, रक्ताचं नातं आहे आपलं, और खून का रिश्ता है येशूच्या रक्ताचं नातं आहे. और यीशु मसीह के खून का रिश्ता है माझ्या बहिणींपेक्षाही, और मेरे बहनों से माझ्या ज्यादा भावंडांपेक्षा, भावंड म्हणायचं, माझ्या भावापेक्षाही और मेरे भाई से ज्यादा मला जास्त तुमच्यावर प्रेम आहे. और मुझे उनसे ज्यादा आपके ऊपर प्यार आणि है जर मला निवडावं लागलं तर मी तुम्हाला निवडेल. और अगर मुझे चुनना पड़ा था मैं आपको चुनूंगी. का? क्यों? हा? हा? हा, ते येशूत नाहीये आणि तुम्ही येशूत आहे. और वो यीशु में नहीं है लेकिन आप यीशु में हो. तुम्ही माझ्या येशूला निवडले म्हणून तुम्ही येशूची मुलं, माझे भावंड झाले, माझे नातेवाईक झाले. और आपने मेरे यीशु को चुना है इसलिए आप यीशु मसीह के बच्चे हो और आप मेरे भाई हो, माझ्या मेरे बहन हो. घरामध्ये कोणतं फंक्शन असेल, माझ्या घरातले नसले तरी चालतील, पण मला तुम्ही हवे. और मेरे घर में अगर कोई भी फंक्शन होगा मेरे घर के जो लोग हैं वो नहीं रहेंगे तो भी चलेगा लेकिन आप लोग मुझे चाहिए. पण तुम्ही हवेत मला, लेकिन आप लोग मुझे चाहिए कारण तुम्ही माझे नातेवाईक आहात, क्योंकि आप लोग मेरे तुम्ही माझे रिश्तेदार हो भावंडे आहात, और आप मेरे भाई हो. तुम्ही माझं ब्लड रिलेशन आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे तुमचं माझं नातं जमलेलं आहे. और यीशु के खून के द्वारा आपका और मेरा नाता है. आणि माझे ते घरचे ते तिथे नसते, पण तुम्ही मला तिथे भेटाल ना. और मेरे जो घर के लोग हैं वहाँ पर नहीं रहेंगे लेकिन वहाँ पर आप लोग मुझे मिलेंगे. देव करेल त्यांनाही तारण करून आणेल, पण अजून ते तिथं नाही जाण्याचे योग्यतेचे नाही झाले. लेकिन अभी तक वो वहाँ पर जाने की योग्यता के नहीं हुए. सांगण्याचा उद्देश की आपण ख्रिस्ती बंधू आहोत, एकमेकांमध्ये ख्रिस्ताचे भावंडे आहोत. और बताने का उद्देश्य कि हम मसीह में एक दूसरे के भाई हैं म्हणून एकमेकांबरोबर चांगले राहा. और इसीलिए एक दूसरे के साथ अच्छा कधी व्यवहार करो एकमेकांना ठगवू नका, और कभी भी एक दूसरे को फंसाओ मत एकमेकांना फसवू नका, और एक दूसरे को मत त्रास फंसाओ देऊ नका, और तकलीफ मत दो एकमेकांची निंदा करू नका, और एक दूसरे की निंदा मत करो कारण आपल्या मोठ्या भावाला आवडत नाही. क्योंकि हमारा जो बड़ा भाई है उसको ये सब बातें पसंद नहीं आती. कळलं ना? एकमेकांना असं चिमटी काढू नका, और एक दूसरे को चिमटा मत निकालो एकमेकांना नोच ओरबडू नका, और एक दूसरे को खींचो मत हा, एकमेकांना त्रास देऊ नका, और एक दूसरे को तकलीफ मत एकमेकांना दो मारू नका, और एक दूसरे को मत कारण मारो आपण ख्रिस्ती बंधू आहोत. क्योंकि हम मसीह भाई बहन आणि हैं. आपल्या मोठ्या भावाला हे आवडत नाही. और हमारा जो बड़ा भाई है उसको ये सब बातें पसंद नहीं आती. तुम्हाला कळालं? और आपको समझ में आया? कळालं का? म्हणून तुम्ही एकमेकांशी लढू नका, भांडू नका, और इसलिए आप एक दूसरे के साथ झगड़ा मत करो एकमेकांबरोबर मिळून राहा. और एक दूसरे के साथ मिलकर रहो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काही करता मला आठवण ठेवायचं, ही येशूची बहीण आहे, येशूचा भाऊ आहे. और अगर मैं कुछ भी करती हूँ तो मुझे स्मरण रखना है कि यीशु की भाई है, यीशु की बहन है. हा, येशूचा भाऊ आहे, हा बाबा नको, हिला मी काही केलं तर येशूला राग येणार. और यीशु का भाई है इसलिए इसके साथ अगर मैं कुछ भी करूँगी तो यीशु मसीह को गुस्सा आएगा. तुम्हाला काय ना अर्थ? और आपको समझ में आया? हे आठवण ठेवा. और ये स्मरण रखो. म्हणून तुम्हाला हे बंधूंनो, जी गोष्ट सत्य आहे, और इसलिए हे भाइयों जो जो बातें सत्य है जो बातें आदरणीय है, और जो जो बातें आदरणीय है जो बातें उचित है, आणि जी गोष्ट न्याय्य आहे जो बातें पवित्र है, आणि जी काही गोष्ट शुद्ध आहे जो बातें सुहावनी है, आणि जे काही प्रशंसनीय आहे जो बातें मनभावनी है, आणि जे काही श्रवणीय आहे अर्थात सद्गुण और प्रशंसा, आणि जो काही सद्गुण जी काही स्तुती उन पर ध्यान लगाया करो. आणि त्यांचे मनन करा. आता इथे देव सांगतो की काही गोष्टींकडे आपल्याला मनन म्हणजे लक्ष लावायला सांगितलेले. और परमेश्वर हमको कुछ बातों की और ध्यान लगाने के लिए लक्ष कहता है लावायला सांगतोय, विचार करायला सांगतोय, त्या गोष्टी करायला सांगतोय. और ध्यान लगाने के लिए कहता है, उसके ऊपर सोचने के लिए कहता है, वो बातें करने के त्याच्याकडे लिए कहता है. त्या गोष्टी आपल्यात असल्या पाहिजे. और ये जो बातें हैं वो हमारे अंदर रहनी चाहिए. सर्वात पहिली गोष्ट आहे सत्य. और सबसे पहली बात है सत्य. काय आहे? और क्या है? सत्य. मग सत्य कोण आहे? और सत्य कौन है? येशू. यीशु. तुमचं लक्ष येशूकडे असलं और पाहिजे. आपका जो ध्यान है वो यीशु की ओर रहना तो चाहिए. खरा देव आहे, और वो सत्य परमेश्वर है त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. और उसके अलावा कोई परमेश्वर नहीं. योहान तोपर्यंत तुम्ही काढा. योहान 3:33. जॉन 3:33. योहान अध्याय 3 त्याचं 33. योहान अध्याय 3 अध्याय 3 त्याचं 33. त्याचं 33. प्रियानो, आपला येशू हा खरा देव आहे. और प्रिय हमारा जो यीशु है वो सच्चा परमेश्वर हमारा है परमेश्वर सत्य परमेश्वर है. आणि आपला जो देव आहे तो सत्य आहे. इसलिए आपका ज्यादा ध्यान सत्य पर होना चाहिए. आणि म्हणून तुमचं जे जास्त लक्ष आहे ते सत्यावरती असलं बाकी पाहिजे. संसार में जो भी है वो झूठ है. आणि बाकी या जगामध्ये जे काही आहे ते खोटं आहे यीशु सत्य है. आणि यीशु हा खरा आहे. आपका ध्यान किस पर होना चाहिए? यीशु मसीह पर. आणि तुमचं जे लक्ष आहे ते यीशु ख्रिस्तावरती असलं पाहिजे. पढ़ेंगे? वाचूया. ज्याने त्याची साक्ष मान्य केली त्याने देव सत्य आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. देव सत्य आहे
देवाशिवाय दुसरं कोणी नाही. या जगात दुसरं जे काही म्हणेल देवाचं स्थान घ्यायचा प्रयत्न केला जाईल ते खोटं आहे. देवच सत्य आहे. और परमेश्वर ही सत्य है. अजून एक वचन वाचू. और एक वचन पढ़ेंगे, रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री 3:4. उसका 3:4. कधीच नाही. देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरू. आमेन. देव खरा आणि सर्व मनुष्य काय आहे? खोटा. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की देव खरा आहे आणि बाकीचे सगळे खोटारडे आहेत. अजून एक वचन वाचू. देवाने त्याचं वचन पण सत्य आहे. वचन हे सत्य आहे. सत्य वचनाच्या द्वारे त्याने सत्य प्रकट केले और वचन के द्वारा उसने सत्य को प्रकट किया है. वाचूया. पढ़ेंगे तीतुस अध्याय 1 त्याचं 1 ते 3. और उसका 1 से लेकर 3 तक. तीतुस चॅप्टर 1 अध्याय 1 to 3. उसका 1 से लेकर 3 तक. देव खरा आहे और परमेश्वर सच्चा पण है. त्याने त्याचा सत्यपणा त्याच्या वचनाच्या द्वारे सुद्धा प्रकट केला. और उसने अपनी जो सच्चाई है वो अपने वचन के द्वारा भी प्रकट म्हणून की है. त्याचं वचन सत्य आहे. और इसलिए उसका जो वचन है वो सत्य है. तीमोथेच्या नंतर आहे. तीतुस अध्याय 1 तीतुस अध्याय आणि त्याचं 1 ते 3. त्याचं 1 ते 3. विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीतुसला, जे युगानुयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. आमेन. वचनाच्या द्वारे आज ख्रिस्त आपल्याकडे प्रकट झालाय. आपल्यावर सत्य प्रकट केले वचनाने. म्हणून वचन पण काय आहे? सत्य आहे. और वचन भी क्या है? सत्य है. म्हणून देव, येशू आणि वचन हे सत्य आहे. और इसलिए परमेश्वर वचन ये सत्य है. तो आपको ज्यादा ध्यान यीशु मसीह पर, वचन की ओर, परमेश्वर की ओर लगाना है. आणि तुम्हाला तुमचं जे जास्त लक्ष आहे ते येशू ख्रिस्ताकडे वचनाकडे लावायचं आहे. यूहन्ना की पत्री में आप पढ़ सकते, यूहन्ना के अध्याय में पढ़ सकते. तुम सत्य को जानोगे, सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा. यूहन्नाच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की तुम्ही सत्याला ओळखाल, सत्य तुम्हाला स्वतंत्र इसलिए करेल. बहुत जरूरी है हम सत्य को जानना. आणि म्हणून खूप जास्त गरजेचं आहे की आपण सत्याला ओळखू. इसलिए आपको किन विषय पे ध्यान देना है? परमेश्वर, यीशु मसीह और वचन पर ध्यान देना है. आणि म्हणून तुम्हाला कोणत्या जास्त गोष्टींकडे लक्ष द्यायचे? वचन आणि येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दूसरा बात हम यहाँ देखते आदरणीय. जो बातें आदरणीय है, जो बातें आदरणीय, उन पर आपको ध्यान करना है. आणि ज्या ज्या गोष्टी आदराच्या योग्य आहेत त्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष तो द्यायचं फिर आहे. आदरणीय कौन है? आणि मग आदरणीय कोण आहे? प्रभु के सेवक, जो चलाने वाले, कलीसिया चलाने वाले. आणि देवाचे जे सेवक, जे मंडळी चालवतात, बाइबल हमें बताती है कि जो आपको वचन सिखाते हैं वो 2 गुणे आदरणीय समझे जाए. आणि बायबल आपल्याला सांगतं की जे तुम्हाला वचन शिकवतात ते 2 पटीने आदराच्या पात्रतेचे ठरावे. 1 तिमोथी अध्याय 3 उसका 8 और 11 इन 2 वचनों में आप पढ़ सकते हैं. प्रियो, आप घर में जाके अभी आगे के सारे वचन आगे पढ़ लेना. मैं अभी आपको सिखाती हूँ. तो कहने का उद्देश्य प्रियो, परमेश्वर हमें क्या सिखाता है? आपको वचन सिखाने वाले. आणि देव आपल्याला काय सांगतो की तुम्हाला वचन शिकवणारे, आपके जो रखवाले हैं, आणि तुमचे जे जो राखणदार आहेत, आप पर देखभाल करते हैं, आणि जे तुमचे राखणदार करतात, आपके लिए परमेश्वर के सामने दुहाई देते हैं, आणि तुमच्यासाठी देवाकडे काय करतात? दुहाई देतात. आपके लिए मध्यस्थी करते हैं, तुमच्यासाठी मध्यस्थी करतात, आपके लिए आहे भरते हैं. आणि तुमच्यासाठी ते लोक अश्रू वाहतात. ठीक, आंसू बहाते हैं आणि अश्रू वाहतात आहे भरते हैं. आणि आहे भरतात. वो आदरणीय, 2 गुणे आदरणीय. इस संसार में आप जो लोगों को आदर देते हो, आणि ह्या जगामध्ये तुम्ही ज्या लोकांना आदर देतात, है ना, बड़े अधिकारियों को, आणि मोठ्या अधिकाऱ्यांना, काम के पदों को, आणि जे जो पदावर बड़े आहे, स्थान पर है, आपके मालिक को, आणि मोठ्या स्थानामध्ये आहे तुमच्या आपके मालकाला, लोगों को, आणि तुमच्या लोकांना, उनसे ज्यादा जैसे आप उनको देते हो, उनसे भी ज्यादा आप पास्टर को देना चाहिए. आणि जसं तुम्ही त्यांना देता त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही जे पालक आहे त्यांना दिलं पाहिजे. पास्टर को आके आप कितने जन तो आप में से आके, दीदी तुम्हें ऐसा करता बोलते हैं ना. ये आदर हुआ मेरा. आणि हा आदर झाला का माझा? हाँ, अभी यहाँ तो ऐसे ही बाइबल में दिया है,
हम इस बात पर ध्यान दें कि जो कलीसिया चलाते हैं उन कलीसिया के पास्टरों को, सेवकों को, प्रेरित है, जैसे प्रेरित है आपके इस कलीसिया के, प्रेरित है आपके ब्रदर आणि ह्या मंडळीचे प्रेषित आहेत अंकल पास्टर आणि पास्टर. अभी मुझे बोलने के लिए शर्म हंसी आता है, लेकिन मेरे को वो स्थान प्रभु रखा है, लेकिन मुझे आप दीदी बोलते वही काफी है. आणि देवाने मला त्या स्थानावरती ठेवलेले आहे, परंतु तुम्ही मला दीदी बोलताच हे माझ्यासाठी पुरेसं आहे. लेकिन प्रभु चाहता है कि आप रिस्पेक्ट दो, इस विषय पर आपका ध्यान ज्यादा होना चाहिए. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही त्यांना आदर द्यावा आणि त्या सर्व गोष्टींकडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. इस बात पर आप ध्यान दो कि आप उनका मान सम्मान करते हो क्या, वो जो कहते हैं वो आप करते हो क्या. आणि ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या की तुम्ही त्यांचा आदर मान सन्मान करता का, ते जे काही तुम्हाला सांगतात ते तुम्ही करता का. आदर मान देना यानी कौन सा, जो कुछ आपको हम कहते हैं वो करना, उससे आप हमारा रिस्पेक्ट करते हो. इसका अर्थ है आप हमें वो कर मान सम्मान देते हो. आणि आदर मान देणं म्हणजे काय, जे काही आम्ही तुम्हाला सांगतो ते तुम्ही करता, तेव्हा आम्हाला समजतं की तुम्ही आम्हाला आदर मान देताय. हम जो कहते हैं वो आप करते हो. आणि आम्ही तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही करता. तो बाइबल में लिखा है कि वो 2 गुणे आदरणीय समझे जाए. आणि बायबल मध्ये देण्यात आले की 2 पटीने आदराच्या पात्रतेने उस पर हमारा ध्यान होना आणि चाहिए. त्याच्यावरती जास्त लक्ष आपलं असलं तीसरा पाहिजे. दिया है जो बातें उचित है. आणि तिसरं दिलेले आहे की ज्या गोष्टी न्याय्य आहेत. उचित यानी जो सही है. आणि न्याय्य म्हणजे ज्या गोष्टी योग्य आहेत. बाइबल हमें बताती है परमेश्वर योग्य है. आणि बायबल आपल्याला सांगतं की देव हा योग्य आहे. और परमेश्वर धर्मी लोगों का न्याय करता है. आणि देव नीतिमानांचा न्याय करतो. लेकिन हम उचित यानी जो सही है वो करना. आणि जे न्याय्य म्हणजे जे योग्य आहे ते आपल्याला करायचं आहे. तो आप मसीह होने के नाते आपको जो योग्य, आपको जो सूट होता है वही बातों पर आप ध्यान देना चाहिए. आणि ख्रिस्ती होण्याच्या नात्याने तुम्हाला जे काही सूट करतं, जे काही तुम्हाला योग्य दिसतं तेच तुम्ही केलं जैसे पाहिजे. उदाहरण, आणि उदाहरण करतोय, आप योग्य उचित, आपको उचित क्या लगता है, चर्च में आना. आणि योग्य आणि न्याय्य हे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मंडळीमध्ये येणं. चर्च में आप आते हो ये उचित करते हो. आणि मंडळीमध्ये येता हे तुम्ही उचित करता, उपवास न्याय्य करते हो करता. ये उचित करते हो. आणि तुम्ही उपवास करता हे न्याय्य करता. दान दशम देते हो ये उचित करते हो. आणि दान दशांश तुम्ही देता हे योग्य करता. आप बाइबल पढ़ते हो ये उचित करते हो. आणि तुम्ही बायबल वाचता हे योग्य करता. आप अपनी पत्नी को प्यार करते हो, अपने माता पिता को प्यार करते हो ये उचित करते हो. आणि तुम्ही तुमच्या बायकोला प्रेम करता, आई वडिलांना प्रेम करता हे योग्य करता. हाँ, इससे आप उचित काम करते हो. आणि याच्याद्वारे तुम्ही योग्य काम करता. तो उचित करना, इस विषय पर हमारा ध्यान जाना चाहिए आणि ह्या गोष्टींवरती आपल्याला जास्त लक्ष गेलं कि पाहिजे. ये मेरे से उचित हो रहा है क्या. आणि हे माझ्याद्वारे योग्य होत आहे का. हम मसीह होने के नाते हम वही काम करें जो हमें उचित है, यानी हमारे नजर में सही है. आणि आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने तीच कामं करायची आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये योग्य आहे. जैसे हम झगड़ा करना आणि भांडण ये करणं उचित है. आणि हे योग्य आहे. गाली गलौज करना ये उचित है. आणि शिव्या देणं हे योग्य आहे. माँ बाप से जोर से बात करना, हाँ क्या है, नहीं आएगा, नहीं करेगा, ये उचित है. आणि आई वडिलांशी ओरडून बोलणं हे योग्य आहे का. बताओ. आणि सांगा. मसीह लोग अविश्वासियों से ज्यादा रिश्ता रखते हैं, ये उचित है. आणि ख्रिस्ती लोक अविश्वासींसोबत जास्त नातं ठेवतात हे योग्य आहे. अविश्वासी पद्धत से शादी करते हैं, उचित है. आणि अविश्वासी पद्धतीने लग्न करतात हे योग्य आहे का. जो उचित है उस पर ध्यान लगाया करो. आणि जे काही योग्य आहे त्याच्यावरती तुम्ही काय करा, तुमचं लक्ष मैं द्या. मसीह हूँ, आणि मी ख्रिस्ती आहे. ये उचित है क्या मेरे लिए, आणि हे योग्य आहे का ये माझ्यासाठी? सही है क्या. आणि हे योग्य आहे का. ये इस बातों पर ध्यान देना, आणि या सर्व गोष्टींवरती तुम्ही लक्ष लावा. ये बाइबल हमें बताती है. आणि हे बायबल आपल्याला तो ये सांगतं. तीसरा पॉइंट हम देखते हैं. पहला हमने देखा सत्य, आणि पहिला आपण पाहिलं सत्य, दूसरा आदरणीय, दुसरा आदरणीय, तीसरा उचित तिसरं न्याय्य, और चौथा है आणि चौथा आहे पवित्र. शुद्ध. जो बातें पवित्र हैं उन बातों पर ध्यान लगाया करो. आणि ज्या ज्या गोष्टी पवित्र आहेत, शुद्ध आहेत, त्या गोष्टींवरती तुम्ही तुमचं लक्ष लावा. पवित्र मतलब लैंगिक पाप से दूर रहना, आणि शुद्ध म्हणजे लैंगिक पापापासून वाचून राहणं. शरीर को शुद्ध रखना, आणि शरीराला शुद्ध ठेवणं. काम वासना से, व्यभिचार से, गंदे बातों से दूर रखना, उसे कहते हैं पवित्रता. आणि काम वासनेपासून, चुकीच्या गोष्टींपासून आणि वाईट गोष्टींपासून शरीराला राखून ठेवणं ह्या गोष्टी योग्य आहे. मन है, विचार आएंगे, आणि मन आहे तर विचार येणार. लेकिन हमारी सोच कैसी है, शुद्ध है
या अशुद्ध है। आणि आपले विचार कसे आहेत, शुद्ध आहेत किंवा अशुद्ध आहेत? हमारी सोच शुद्ध आनी चाहिए आणि आपले जे विचार आहेत ते शुद्ध असले पाहिजे किसी के भी बारे में। आणि कोणाच्याही बद्दल। ये प्रभु चाहता है। आणि ही देवाची इच्छा आहे। प्रभु चाहता है कि हमारा शरीर भी पवित्र होना चाहिए आणि देवाची इच्छा आहे की आपलं जे शरीर आहे ते सुद्धा पवित्र तो असलं हम पाहिजे उसी पे ध्यान देना चाहिए। आणि आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। यहाँ लिखा है कि इन विषयों पर कि बाबा मैं ऐसा ये वीडियो देख रहा हूँ, हाँ ये देखने से मैं अपवित्र होऊंगा, ये शोभा नहीं देता, नहीं था। आणि मी हा व्हिडिओ पाहत आहे याच्याद्वारे मी अपवित्र होईल तर मला एक शोभा देत नाही। मुझे मेरी पवित्रता टिकाना है आणि मला माझी जी पवित्रता आहे ती टिकून ठेवायची आहे। मालूम हुआ? आपको समझ में आ रहा है ना? सब लोग सुन गए आणि सर्व लोक ऐकत आहात। हालेलुया बोलो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। अब ये बातें हम जो 7-8 पॉइंट है ना, ये 8 पॉइंट अगर हम करेंगे, इन बातों पर अगर प्रभु चाहता है हम ध्यान दें, आणि हे जे 8 मुद्दे ते जे आपण करू किंवा आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊ, ये प्रभु की इच्छा भी है। आणि ही देवाची इच्छा सुद्धा उससे आहे। हमारा लाभ होगा, आगे 9वें वचन में लिखा है। आणि त्याच्याद्वारे आपला लाभ होईल पुढे 9व्या वचनामध्ये देण्यात आलेला इसीलिए आहे। हमें इन 8 बातों को करना है। आणि म्हणून आपल्याला हे ज्या 8 गोष्टी आहेत त्यांना करायचं अपना आहे शरीर शुद्ध भी रखना है, आणि आपलं जे शरीर आहे त्याला शुद्ध ठेवायचं आहे पवित्र रखना है। आणि पवित्र तो ठेवायचं आहे। चौथा पॉइंट है पवित्र। आणि चौथा जो मुद्दा आहे शुद्ध। और 5वां है जो बातें सुहावनी है। आणि ज्या काही गोष्टी प्रशंसनीय आहेत, तो सुहावनी मतलब क्या? आणि प्रशंसनीय म्हणजे काय? सुहावनी मतलब यीशु के जैसा चलना, यीशु के जैसा रहना, यीशु के जैसा हमारा जीवन होना। आणि प्रशंसनीय म्हणजे येशूसारखं जगणं, येशूसारखं चालणं, येशूसारखं बोलणं, म्हणजे येशूसारखं आपलं जीवन असणं। जैसे अभी उदाहरण के तौर पर यीशु ने प्रेम किया, यीशु की चाल कैसी थी? प्रेम की चाल थी। आणि येशूची जी चाल होती ती प्रेमाची होती। वो प्रेम से चला, आणि तो प्रेमाद्वारे उसने चालला, दया किया, आणि त्याने दया उसने केली, क्षमा किया, त्याने क्षमा केली, उसने ऐसा जीवन जिया जिससे लोगों ने उसे सहारा, उसे कहा सुहावना है ये। आणि तो असंच जीवन जगला ज्याच्याद्वारे लोकांनी त्याची प्रशंसा केली। परमेश्वर ने भी कहा कि ये मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं प्रसन्न हूँ। आणि देवाने सुद्धा म्हटलं की हा माझा प्रिय पुत्र आहे त्याच्याद्वारे मी प्रशंसनीय आहे, प्रसन्न आहे। हाँ, मैं इससे खुश हूँ। आणि मी याच्याद्वारे प्रसन्न आहे। वो भी एक बार नहीं, 2 बार परमेश्वर ने कहा, आणि ते सुद्धा एकदा नाही परंतु 2 वेळा देव क्योंकि म्हणाला, उसका लाइफ अच्छा था, कारण त्याचं जे जीवन होते उसने ते जीवन होतं। अच्छा जिया। आणि त्याचं जे जीवन तो होतं ते हमारा चांगल्या भी रीतीने चलना, जगलं। बोलना, उठना, फिरना, हर एक काम मसीह के जैसा होना चाहिए, जिससे परमेश्वर खुश होना चाहिए और बोलना चाहिए ये सुहावना है, ये अच्छा है। आणि आपलं सुद्धा जे जीवन आहे ते आणि आपलं चालणं, बोलणं, बघणं आणि सर्व काही ज्या गोष्टी आहेत ते ख्रिस्ताद्वारे असल्या पाहिजेत आणि ते पाहून देवाने सुद्धा आपली प्रशंसा केली पाहिजे। इसलिए प्रभु की इच्छा क्या है कि हमें इन विषयों पर ध्यान देना चाहिए कि मैं मसीह के जैसा चल रहा हूँ क्या, आणि म्हणून देवाची इच्छा काय आहे की आपण या गोष्टींवरती लक्ष केलं पाहिजे की मी देवासारखा चालत मैं आहे मसीह के जैसा जी रहा हूँ क्या, आणि मी ख्रिस्तासारखा जगत मैं आहे मसीह के जैसा बोल रहा हूँ आणि क्या, मी ख्रिस्तासारखा बोलत मैं आहे मसीह के जैसा काम कर रहा हूँ आणि मी क्या? ख्रिस्तासारखा कार्य करत आहे का? अगर आप मारने के लिए लिया तो बोलेगा मैं मसीह के जैसा है, ये अच्छा है क्या, ये सुहावना दिख रहा है क्या, इससे प्रभु प्रसन्न होगा क्या, मारने को लिया मैंने। आणि जर मी मारायला घेतलेलं त्याच्याद्वारे बोलायचं आहे की ह्याच्याद्वारे देवाला हे आवडेल का, देवाच्याद्वारे प्रशंसनीय होईल का? तभी बोलता है, प्रभु कहता है तभी तुम ध्यान करो, मारने के लिए लिया आणि मारायला घेतलेला आहे ध्यान करो कि हाँ ये इससे परमेश्वर बोलेगा, हाँ मुझे अच्छा लगा, तो आणि लक्ष करा की देव ह्याच्याद्वारे बोलेल का, हे मला आवडते बोलेगा आणि बोलेल का? नहीं ना, इससे परमेश्वर खुश नहीं होगा। आणि ह्याच्याद्वारे देव प्रसन्न होणार नाही। तंबाकू खाना, दारू पीना या गलत काम करना, इससे परमेश्वर खुश नहीं होगा। आणि तंबाखू खाणं, दारू पिणं, कारण चुकीच्या ज्या गोष्टी आहेत ते करणं याच्याद्वारे देव प्रशंसनीय इससे होणार नाही। परमेश्वर कभी नहीं बोलेगा वाह 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 बहुत अच्छा लगा, आज मुझे बहुत खुश हो गया कि आज कपिल भाई ने ऐसा ऐसा गलत काम किया, हाँ ऐसा बोलेगा प्रभु? आणि असं बोलेल का देव? बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया, वेरी गुड, ऐसा ताली बजाएगा? आणि असे टाळी वाजवेल का? सोचो मैंने चोरी किया, आणि समजा मी चोरी केली तो परमेश्वर वाह 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 मेरी दासी, वेरी गुड, मैं बहुत खुश हो गया तूने चोरी किया, आणि मी खूप प्रसन्न झालो की तू चोरी केलीस। खुश हो जाएगा? आणि देव प्रसन्न होईल का? नहीं ना? नाही ना। आपको समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजतंय? तो हमें वैसे ही जीना है, उन्हीं बातों पर ध्यान देना है। मैं जब चोरी करने जाऊंगी तो मुझे ध्यान लगाना है, इससे मेरा परमेश्वर को अच्छा लगेगा। आणि जेव्हा मी चोरी करायला जाईल तर मला लक्ष द्यायचं आहे की याच्याद्वारे माझा देव प्रसन्न होईल का? ये प्रभु चाहता है, आणि ही देवाची तो इच्छा आहे ध्यान लगाना है। आणि लक्ष लावायचं आहे। फिर आगे है, नंतर आहे कौन सा है?
मन भावनी है ना, मन भावनी यानी मन को अच्छी लगने वाली। आणि मनाला आवडणारे। हाँ, जिससे इसका मतलब है परमेश्वर चाहता है कि हम सब लोग कैसे हमारे परमेश्वर को अच्छा लगे, परमेश्वर हमें प्रेम से गले लगाए, ऐसे काम करना। आणि आपल्या जीवाला ते काय आवडतं आणि त्या कामांद्वारे देव आपल्याला गळायला लावेल अशी आपल्याला कामं करायची आहे। जब आपके बच्चे किसी को कुछ देते हैं आणि जेव्हा तुमची मुलं कोणाला काही देतात तो आप क्या करते? अरे माझं बाबडू अरे छोटा करते, अरे देव तू दिलं ना कारण मी तुला देईल का, मी तुला देईल, है ना, करते। जब एक छोटा सा बच्चा आणि जेव्हा एक लहानसा मुलगा अपना खाना किसी को देता है आणि आपले जे जेवण आहे ते कोणा दुसऱ्याला या अपना खिलौना देता है, आणि आपली जी खेळण्याची वस्तू आहे ती दुसऱ्याला देतो बहुत अच्छा लगता है हमें देखकर। आणि खूप चांगलं वाटतं हे सर्व और आपल्याला हम बघून। खुशी के मारे क्या करते हैं, आणि आनंदामुळे आपण काय करतो हम उसको और देते हैं। आणि आपण त्याला आणखीन देतो। ऐसा ही ये प्रभु चाहता है आणि तसंच ही देवाची सुद्धा कि इच्छा जब आहे। हम दूसरों के लिए कुछ करते हैं, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो दूसरों के लिए ऐसी बातें करते हैं कि हम अपने में से हम दूसरों को हेल्प करते हैं, दूसरों को मदद करते हैं, दूसरों के लिए बारे में सोचते हैं, तब परमेश्वर हमें कहता है अरे वाह तू तो ऐसा मन भावना काम किया है जिससे मुझे तो तेरे ऊपर बहुत प्यार आया, तूने ये किया मैं तुझे और देता हूँ। आणि जेव्हा आपल्यामधून आपण दुसऱ्यांची मदत करतो किंवा दुसऱ्यांचे ज्या गरजा आहेत त्यांना पूर्ण करतो तेव्हा ते देवाला आवडतं आणि देव म्हणतो की तू मला जे आवडणारी गोष्ट आहेत माझ्या मनासारख्या तू गोष्टी केलेल्या आहेत आणि देव आपल्याला प्रेम करतो आणि आपल्याला गळायला लावतो। इस विषय पे ध्यान देने को कहा है आणि ह्या गोष्टींमध्ये लक्ष लावायला सांगितलेलं और आहे। उसी में आया है मन भावनी में ही आया है सद्गुण और प्रशंसा। आणि त्याच्यामध्ये झालेलं आहे सद्गुण आणि स्तुती। सद्गुण यानी अच्छे अच्छे गुण, जैसे अच्छे अच्छे गुण यानी प्रेम करना, दया करना, इसे हेल्प करना, सुबह जल्दी उठना, सुबह जल्दी उठकर अपना घर साफ कर लेना, जल्दी से बातों, मम्मी को अगर पानी आए तो मम्मी को पानी भरने के लिए मदद करना, अगर पिताजी काम पे जा रहे तो जल्दी से उनका जूता साफ करना, उनके कपड़े को इस्त्री करके देना, इसे सद्गुण कहते हैं। अपने घर में काम करना, ऐसा नहीं क्यों करो मम्मी तो इस्त्री कर, मम्मी इधर खाना भी बना रही, बेटा कल मैं करना भूल गई थी तू कर लेना रे, नहीं मैं भी सो रहा हूँ, अरे पापा का जूता भी पॉलिश करना है तू कर ले, नहीं रे मम्मी बेचारी इधर ये सुबह ये इधर ये पानी भी आया है पानी भी भरने का। सद्गुण यानी आपका गुण जो प्रभु के गुण है, हेल्पिंग, दूसरों के कामों के लिए मदद करना, आगे बढ़ना, किसी के ऊपर बाहर नहीं बढ़ना, आपको जो सामने दिखता है मदद के लिए आगे रहना, उसे सद्गुण कहते हैं। अच्छे अच्छे काम आणि सद्गुण म्हणजे चांगली कामं करणं, दुसऱ्यांना मदत करणं आणि चांगली कामं, जिसे लोग आपकी प्रशंसा करेंगे आणि ज्याच्याद्वारे लोक तुमची प्रशंसा करतील। अरे मेरा बेटा तो कितना अच्छा है, पानी आया था मैं खाना बना रही थी, मेरे बेटे ने पूरा पानी भर दिया, लेकिन ऐसा नहीं सोचा ये तो लड़की का काम है मैं क्यों करूं। मेरी बेटी कितनी अच्छी है, आणि माझी मुलगी किती चांगली सुबह आहे, जल्दी उठती है, सकाळी लवकर उठते टिफिन बनाने के लिए मुझे इतना जल्दी मदद करती है, आणि डबा बनवायला मला मदत करते हाँ कि मुझे कोई तकलीफ नहीं है। आणि मला कोणताही त्रास नाहीये। ऐसी प्रशंसा तभी होगी ना जब करेंगे, आणि अशी प्रशंसा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही कराल, प्रशंसा तभी मिलेगी। आणि प्रशंसा तुम्हाला तेव्हाच भेटेल। लड़कियों काम करना सीखो, खाना पीना बनाना सीखो, सुबह जल्दी उठने की आदत लगाओ, खाना पीना काटने की आदत लगाओ, रोते रोते काटो लेकिन काटो, ये आदत लगा लो। मैं तो मेरा यही कहने का उद्देश्य है, आणि माझं सांगण्याचा उद्देश जो काम आपको पति के घर पे जाके करना है आणि जे काम तुम्हाला नवऱ्याच्या घरी जाऊन तो करायचं पहले आहे माँ बाप के साथ करो, क्योंकि माँ बाप ने आपको इतना बड़ा करके कष्ट किया, पहले उधर थोड़ा सा कराओ, उधर भी माँ बाप को भी थोड़ा सा रेस्ट दो, आराम दो। आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत ते काम करा, कारण तुम्हाला नवऱ्याच्या घरून ते कामं करायचेच आहेत, परंतु तुम्ही तुमच्या आई वडिलांना आराम द्या। पति के घर में जाके कपड़ा तो धोगी, आणि नवऱ्याच्या घरी जाऊन कपडे बर्तन घासोगी, आणि भांडी खाना घासणार पकाओगी, आणि जेवण ये बनवणार, काम थोड़ा पहले माँ बाप के घर में करो, आणि हे जे काम आहे ते पहिले तुम्ही तुमच्या आई और वडिलांच्या माँ बाप को घरी भी करा आराम दो ना। आणि आई वडिलांना सुद्धा आराम द्या। मेरी ऐसी सोच है, ये मेरी सोच है, मैं मेरी तरफ से बात कर रही हूँ, पवित्र आत्मा बोल रहा है ऐसा नहीं बोल रही, ये मेरी तरफ से मैं बोल रही हूँ। आणि हे माझे विचार आहेत, माझ्यातर्फे मी हे बोलत आहे। हाँ, क्योंकि फिर क्या है, हमारे माँ बाप इतना हमें बड़ा करते हैं, कष्ट करते हैं, हम अगर उनको आनंद नहीं देंगे तो वो हमसे हमारी प्रशंसा कभी करेंगे।
आणि जर आपले आई वडील आपल्याला एवढं कष्टाने मोठं करतात आणि आपण काम करत नाही, मग ती लोक आपली प्रशंसा कशी करते? हमारी प्रशंसा करनी चाहिए, हमारे घर के लोग, हमारे चर्च के लोग भी प्रशंसा करने चाहिए। आणि आपल्या घरातल्या लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे, आपल्या मंडळीमधल्या लोकांनी सुद्धा आपली प्रशंसा केली हम पाहिजे। ऐसे जीना जिससे लोग बोलना चाहिए बाबा हा खरंच खूप चांगला माणूस है। और हम ऐसे रीति से जीना चाहिए कि जिसके द्वारा लोगों ने कहना चाहिए कि सच में बहुत अच्छा इंसान है चांगला बोलतो हा, और अच्छे रीति से बात करता है खूप चांगला हेल्पिंग हँड आहे याचा, और ये मदद करने वाला उसका हाथ है खूप चांगला माणूस आहे। और बहुत अच्छा इंसान है। अशी प्रशंसा तुमची झाली पाहिजे। ह्या गोष्टीकडे तुमच्या काम करण्याच्या अगोदर तुम्ही विचार करा की मी हे जे करतो ह्याच्याने माझी प्रशंसा होईल का, हे मला करणं शोभा देतंय का, केलं पाहिजे का, ह्याच्यावर तुम्ही लक्ष पहिलं केलं पाहिजे, मग काम करा। और काम करने से पहले आपने ये सोचना चाहिए कि ये जो कुछ भी कर रहा है उसके द्वारा मेरी प्रशंसा होगी क्या, ये उचित काम है क्या, तब जाकर आप वो काम करो। तुमचे पालक जे तरुण आहेत, तुमचे पालक तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करतात, का करतात? ते काही वेडे आहेत का? और आप जो जवान हो, आपके जो माता पिता आपके विरुद्ध में कंप्लेंट्स लाते हैं, वो क्या पागल है क्या? त्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं, और उन लोगों ने नाव दिलं, और नाम तुम्हाला दिया, शिक्षण दिलं, आपको शिक्षण दिया ते तुमच्यावर प्रेम करतात और वो आपके ऊपर प्यार करते आणि हैं प्रेम आहे आणि तुमच्या चुका दिसतात म्हणून त्या चुका सुधारण्यासाठी ते कंप्लेंट करतात। और प्यार है और आपकी जो गलतियां दिखती है उसको सुधारने के लिए वो लोग हमारे पास कंप्लेंट्स दीदी के करते पास हैं। जाके बोलने का नहीं है, मेरा कंप्लेंट देने का नहीं है। वो दीदी जरा माइक में बोल देती है, दीदी को बोलने का नहीं, दीदी को बोलने का नहीं, दीदी को बोलने का नहीं, ऐसा बोलते हैं ना। लेकिन वो लोग दीदी को क्यों बोलते हैं? आणि ते लोक दीदींना का सांगतात? वो इसलिए बोलते हैं आणि यासाठी क्योंकि सांगतात प्रभु ने रखा है आणि देवाने ठेवलेला और आहे। प्रभु के पास बोलने के बाद हम भले प्रभु के पास प्रार्थना करते हैं, लेकिन हमें फिर भी ऐसा लगता है कि किसी इंसान के पास जाकर हम हमारा दुख दूर करें, हम अपना दुख बताएं। आणि आपण देवाकडे सांगल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की कोणा मनुष्याकडे जाऊन आमचे जे दुःख आहे त्यांना आम्ही सांगावं। इसलिए जब इंसान के साथ बात करने के बाद, प्रभु के दास के साथ बात करने के बाद मन हल्का होता है, बोझ कम हो जाता है और हम लोग भी प्रभु से प्रार्थना करते, प्रभु प्रभु ने मुलगी अशी करते, प्रभु न बोलिए असं सुधर होती, हम भी प्रेयर करते हैं। हम बोबाटा नहीं डालते, हाँ फलाण्याची पोरगी ना अशी करते, हम ऐसा माइक में नहीं बोलते। आणि आम्ही असं माईक मध्ये बोलत नाही। बोलते हैं क्या आणि बोलतो का कि गणेश सिंह ने आज 2 साल पहले ऐसा किया, ऐसा बोलते हैं। आणि अशा रीतीने आम्ही बोलतो रोहित ने ऐसा किया, ऐसा बोलते हैं? आणि अशा रीतीने आम्ही बोलतो का? नहीं बोलते। हम प्रेयर करते प्रभु से। आणि आम्ही प्रार्थना करतो देवाकडे। तो कहने का उद्देश्य प्रियो, आज हमारा परमेश्वर चाहता है कि हम वो बातें जो ऐसी काम करें जिससे प्रशंसा हो, आणि आपण अशी कार्य करावेत की ज्याच्याद्वारे आपली जैसे प्रशंसा हमारे व्हावी माता पिता, आणि ज्याच्याद्वारे आपले आई वडील, हमारे पति, आणि आपला नवरा, हमारी पत्नी, आपली बायको, हमारे बच्चे, आपली मुलं हमारे चर्च के लोग, आणि आपल्या मंडळीमध्ये हमारे लोकं, अड़ोसी पड़ोसी आपले शेजारचे प्रशंसा करनी चाहिए। आणि प्रशंसा केली लोग पाहिजे। बोलने चाहिए हाँ की माझी मुलगी खूप चांगली आहे, और लोगों ने बोलना चाहिए कि मेरी जो लड़की है वो बहुत अच्छी है। ऐकू ताट येतं माझ्या समोर, और एक प्लेट आता है मेरे सामने मला फक्त खायचं असतं और मुझे सिर्फ खाना रहता आणि है हात धुवायचं असतं, और हाथ धोना रहता है। बाकी माझी सगळी मुलगी चांगली करते। और मेरी जो लड़की है वो सब अच्छी रीति से करती है। अशी प्रशंसा कोणाची आईने केली आहे सांगा, सांगा आली आहे? आली पाहिजे ना, बरोबर आहे, करेक्ट है ना? मेरा बेटा बहुत अच्छा है, मुझे आराम देता है, आणि माझा मुलगा खूप चांगला आहे, मला आराम देतो। सब प्रशंसा आनी चाहिए, आणि अशी प्रशंसा आली पाहिजे। ये प्रभु चाहता है प्रियो। आणि ही देवाची इच्छा आहे प्रिय। इन बातों पर आपको प्रभु कहता है ध्यान करो। आणि देव तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टींवरती तुम्ही तुमचं लक्ष लावा। पहला कौन सा? पहिलं कोणतं? पहले इधर पूछा था, किधर? सत्य। क्या है? सत्य बात पर ध्यान देना है। आणि सत्य गोष्टींवरती लक्ष लावायचं आहे। आदरणीय, आदर, सत्य कौन है? सत्य कोण आहे? ईश्वर। दूसरा कौन? आदरणीय कौन है? आदरणीय कोण आहे? प्रभु के दास, आपके माता पिता, ये आदरणीय है, आप उन पर ध्यान देना चाहिए। आणि देवाचे दास तुमचे आई वडील हे आदराच्या योग्यतेच आहे, माँ बाप बोलना भूल गई थी, माँ बाप भी हमारे आदरणीय है, हमें उन पर भी ध्यान देना चाहिए, छोड़ नहीं देना है उन्हें। आणि आपले जे आई वडील आहेत ते सुद्धा आदराचे योग्य आहेत, म्हणून आपल्याला त्यांना सोडायचं नाही। तीसरा उचित बातों पर ध्यान देना है। चौथा
पवित्र बातों पर ध्यान देना है। पांचवा, सुहावनी बातों पर ध्यान देना है। छठा, मन भावनी बातों पर ध्यान देना है। सातवा, सद्गुण पर। और आठवां, ठीक है, अभी मैं इसका अर्थ पूछूंगी, फिर हमें 9 वचन पे जाना है ना। सत्य बात क्या है? आणि सत्य गोष्ट काय आहे? वचन और यीशु और परमेश्वर, इस पर आपको ध्यान देना है। आणि याच्यावरती तुम्हाला लक्ष लावायचं आहे। दूसरा, आदरणीय क्या है? आदरणीय पर मतलब किस पर ध्यान देना है? आणि कोणावरती लक्ष द्यायचं आहे? उनको ज्यादा आदर देना है। आणि त्यांना जास्त आदर द्यायचा आहे। जैसे आप लोगों को देते हो, लोगों से बढ़कर आपके माँ बाप को और पास्टर को देना। आणि जसं तुम्ही लोकांना देता त्यांच्यापेक्षा वाढी तुम्हाला तुमच्या पास्टरांना, आई वडिलांना आदर द्यायचा आहे। तीसरा, उचित पर ध्यान देना, यानी किस पर ध्यान देना? आणि तिसरं, न्याय्य गोष्टींवरती लक्ष लावणं म्हणजे कोणावरती? देवावर। अजून जो सही काम करता है, योग्य काम करता है, मतलब क्या? वही तो मैं पूछती हूँ। प्रार्थना करना, वचन पढ़ना, फिर स्तुति आराधना करना, दान दशंश देना, चर्च में आना, ये सब उचित है, ये आपको शोभा देता है। आणि या गोष्टी तुम्हाला शोभा ये योग्य है, आप करते हो। आणि हे योग्य आहे जे तुम्ही करता। 5, फिर क्या है? पवित्र। चौथा, पवित्र कौन सी बातों पर, पवित्रता की कौन सी बातों पर ध्यान देना? आणि शुद्धतेच्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष लावायचं आहे? शरीर को पवित्र रखना है, फिर व्यभिचार नहीं करना है, गंदी सोच नहीं रखना है, गंदे वीडियोज नहीं देखना है, मतलब पवित्रता। शरीर को भी शुद्ध रखना जरूरी है। फिर 5वां, सुहावनी। कौन सी सुहावनी बातें हैं? आणि कोणत्या प्रशंसनीय गोष्टी आहेत? यीशु के जैसा चलना, यीशु के जैसा करना, और यीशु जैसा बड़ा होकर छोटे को प्यार किया वैसे हम प्यार करना, और भी है। वो आगे केस में है, लेकिन चलेगा, ऐड कर दो, ठीक है। प्रेम करना, क्षमा करना, दया करना, ये सब आप करना जरूरी, मसीह के जैसा। आणि प्रेम करणं, क्षमा करणं, दया करणं, सर्व काही ख्रिस्तासारखं करणं गरजेचं आहे। आगे 6, मन भावने। हम परमेश्वर के जो पसंद आएगा वही काम करना है। और परमेश्वर कौन सी बातों से प्रसन्न होता है? जब आप दूसरे को मदद करते हो, दूसरे को हेल्प करते हो, दूसरे को आदर देते हो, उनके साथ रहते हो, उनको हेल्प करते हो, ये ज्यादा बात परमेश्वर को अच्छा लगता है। आपके खाने में से आप दूसरे को खाना देते हो, आणि तुमच्या जेवणामधून तुम्ही दुसऱ्याला जेवण देता। आपके रेशन से आप दूसरे को रेशन देते हो, आणि तुमच्या रेशनमधून तुम्ही दुसऱ्याला रेशन आपने देता। कमाया है अपने खुद के लिए, लेकिन उसी कमाई में से आप किसी को हेल्प करते हो। आणि तुम्ही कमवलेलं आहे स्वतःसाठी, पण त्याच कमाईमधून तुम्ही काय करता? ये प्रभु दुसऱ्याची को मदत अच्छा लगता करता। है, ये मनभावनी बातें हैं। आणि हे देवाला आवडतं। और इसके साथ प्रभु आपको और देता है। आणि याच्यासोबत देव तुम्हाला आणखीन देतो। आगे पुढं सद्गुण। आपको सद्गुण पे कौन सी बातें थे? आणि सद्गुण मध्ये कोणत्या गोष्टी? मदद करना, अच्छी बातें, सद्गुण और प्रशंसा एक साथ जॉइंट है। आणि सद्गुण आणि जी प्रशंसा आहे ते एक सोबत आप जुळलेली जब अपने आहे। घर के लोगों को घर में मदद करते हो तो आपकी प्रशंसा होती है। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना मदत करता तेव्हा तुमची प्रशंसा होते। अच्छे अच्छे काम जब आप करते हो उससे आपकी प्रशंसा होती है। आणि चांगली चांगली कामं जेव्हा तुम्ही करता त्याच्याद्वारे तुमची प्रशंसा होते। अच्छे अच्छे जो काम आप करते हो, आणि चांगली चांगली कामं जी तुम्ही करता, उनसे घर में आते ही आपने देखा कि शूज अस्त व्यस्त है, ठीक ठाक किया, आणि घरामध्ये येतं तुम्ही पाहिलं की चप्पल अस्तव्यस्त आहे, ऐसा वैसा करके चप्पल नहीं डाला, आणि लाथा मारून चपली नाही टाकल्या, परंतु निकाल के जो टेढ़े मेढ़े थे वो रखा,
आणि जे वाकडे तिकडे होते त्यांना बरोबर रीतीने ठेवलं बर्तन के 10 दिए घर के थोड़े से, आणि घरातली भांडी घासली मम्मी को थोड़ा सा आराम दिया। आणि मम्मीला आराम दिला। तो ये इससे सद्गुण है ये आपके, आणि हे सद्गुण आहेत तुमचे और इससे आपकी प्रशंसा होगी। आणि ह्याच्याद्वारे तुमची प्रशंसा इन होईल। बातों पर प्रभु कहता है ध्यान करो, आणि ह्या गोष्टींवरती देव म्हणतो की लक्ष पुरवा। और 9वें वचन में लिखा है, जो बातें तुमने मुझसे सीखी, ग्रहण की, सुनी, मुझ में देखी, उन्हीं का पालन किया करो, तब परमेश्वर जो शांति का सोता है तुम्हारे साथ रहेगा। आणि माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील। पर पौल क्या कहता है? आणि पौल काय म्हणतो? पवित्र आत्मा क्या कहता है? पवित्र आत्मा काय तुमने म्हणतो? मुझसे जो सीखा, आणि तुम्ही माझ्याद्वारे जे काही शिकलात और उसे तुमने जो ग्रहण किया, आणि जे काही तुम्ही त्याचा स्वीकार केला, सुना, ऐकलं, देखा, पाहिलं और पालन किया, आणि आचरत आहात, अगर आप ऐसा करोगे आणि असं जर तुम्ही तो केलं शांति का परमेश्वर सदा आपके साथ रहेगा, तर शांतीचा जो देव आहे तो सदैव तुमच्या वो आपको बरोबर कभी राहील छोड़ेगा नहीं, आणि तुम्हाला कधी तो सोडणार कभी नाही आपका त्याग नहीं आणि करेगा, कधी तो तुम्हाला त्यागणार आपको नाही कभी निकालेगा नहीं, आणि तो कधी तुम्हाला वो काढणार आपको नाही हमेशा अपना बनाए रखेगा आणि तो नेहमी स्वतःच तुम्हाला बनवून और ठेवेल आपके साथ रहेगा। आणि तुमच्या नेहमी सोबत राहील। इसीलिए प्रभु आपके साथ रहने के लिए, शांति का परमेश्वर आपके साथ रहने के लिए, जहाँ शांति का परमेश्वर है वहाँ गड़बड़ी नहीं, वहाँ झगड़ा नहीं, वहाँ गला नहीं, वहाँ तेरा मेरा होगा नहीं। आणि शांतीचा देव तुमच्या सोबत राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? जिथे शांतीचा देव आहे तिथे गडबड नाही, तिथे भांडण नाहीये। वो परमेश्वर साथ रहने के लिए आपको प्रभु की बातों पर ध्यान करना पड़ेगा, और जो कुछ आप यहाँ सीखते हो वैसे पालन करना पड़ेगा। आणि तो देव तुमच्या सोबत राहण्यासाठी देवाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष पुरवावं लागेल, तसं तुम्हाला करावं लागेल। तेव्हा जो शांतीचा देव आहे तो तुमच्या सोबत राहील। हालेलुया। हालेलुया। चाहते हो ना प्रभु आपके साथ रहे? आणि इच्छा आहे देवाने तुमच्या सोबत राहावं जगत के अंत तक आपके साथ रहेगा, ऐसा वायदा किया है। आणि युगाच्या समाप्तीपर्यंत तो तुमच्या सोबत राहील असं त्याने वादा केलेला आहे। लेकिन ये बातें भी करो जो उसको अच्छी लगती है। आणि ह्या सर्व गोष्टी सुद्धा करायची त्याला आवडतात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आप सब खड़े हो जाएंगे हे आपण सर्वजण उभे राहूया और हम प्रभु से प्रार्थना करेंगे। आणि आपण देवाकडे प्रार्थना करूया अपने दोनों हाथों को जोड़ेंगे, आणि आपण आपले दोन्ही हात जोडणार और जो मैं कहती हूँ मेरे पीछे बोलेंगे। आणि जे काही मी म्हणते ते माझ्या मागे बोलणार। पहले हिंदी में, फिर बाद में मराठी में। पहिले हिंदीमध्ये, नंतर मराठीमध्ये। प्यारे पिता, प्रभु यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। आपने मुझे आपका बेटा बनाया, आपकी संतान बनाई, मैं धन्यवाद देता हूँ। और मैं अब यीशु मसीह में, यीशु का भाई होने के नाते मेरे अंदर सत्य होना चाहिए। सत्य यीशु है, इसलिए यीशु छोड़कर मैं कहीं और ध्यान न लगाओ, इसलिए आप मुझे सहायता कीजिए। सत्य को पकड़ कर आपके चरणों के सामने आकर पहुंचो, ये मेरी विनती है, ये मेरी आज प्रार्थना है। झूठ के पीछे जाकर नरक में जाओ, ऐसा कभी होने नहीं देना। मुझे बचा लो, सत्य की ओर ध्यान देने के लिए मुझे सहायता करो। पवित्र पिता, जो आदरणीय है, मेरे माता पिता, मेरे पास्टर, मैं उन्हें आदर दो, उनका कभी अपमान नहीं करूं, इसलिए मुझे सहायता कीजिए। मेरे अंदर से बलवा करने वाला, विद्रोही करने वाला, माँ बाप को उल्टा बोलने वाला, पास्टर को उल्टा बोलने वाला, ये सारे बंधन यीशु के नाम से तोड़ देता हूँ। इस आत्मा को मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ, और मेरे अंदर आदर मेरे माता पिता के प्रति और पास्टर के प्रति 2 गुना होने के लिए मुझे मदद करो। पिता, मैं उचित काम करूँ जो मैं मसीह होने के नाते, मैं बाइबल पढ़ना, चर्च में आना, उपवास प्रार्थना करना, दान दशंश देना, स्तुति आराधना करना, ये उचित है। क्षमा करना, मसीहों के साथ संगति करना, अच्छा मसीह जीवन जीना, ये उचित है। मैं यही करूँ, अनुचित मुझसे कभी नहीं होने देगा। ये मेरी खास विनती है, ये मेरी प्रार्थना है
मेरे द्वारा उचित ही काम होने के लिए मदद करो। मुझे पवित्र रखो। मेरे शरीर से लैंगिक पाप, व्यभिचारी पाप, बुरे विचारों का पाप कभी मत होने दो। मैं मेरी आंखों से कभी गंदा न देखूं, मेरे मन से कभी गंदा न सोचूं, मेरे मुंह से कुछ गंदा न बोलूं। इसलिए मुझे सहायता करो। मेरे शरीर को भी मैं पवित्र रखूं, लैंगिक पाप से, काम वासना से बचाए रखूं। इसलिए आप मुझे मदद करो। आप पवित्र हो और मुझे भी पवित्र होने के लिए बुलाया है। इसलिए मुझे पवित्रता की ध्यान देने के लिए मुझे सहायता करो। जो बातें सुहावनी है, यीशु के जैसे रहना, यीशु के जैसा काम करना, यीशु के जैसा चलना, ये मेरे द्वारा होने के लिए मदद कीजिए। मेरे द्वारा शैतानी काम, दुष्ट काम, कठोर बुरे काम कभी मत होने देना। मैं सुहावने काम होने के लिए मदद करूँ। मेरे में मन भावनीय काम, दूसरों को मदद करना, दूसरों को हेल्प करना, दूसरों को देना, ये होने के लिए आप मुझे मदद करो। सद्गुण, प्रशंसा ये मेरे द्वारा होने के लिए और उसके द्वारा आप दिखने के लिए सहायता करो। प्रभु मेरे अंदर सद्गुण दो, मेरी प्रशंसा की जाए। ऐसे काम मेरे द्वारा होने के लिए और मेरी प्रशंसा के साथ आपका नाम भी ऊंचा होता है, क्योंकि मैं आप में हूँ। जब मेरा नाम निंदा होता है, आपके नाम की भी निंदा होती है। तो इसीलिए मेरे से कोई बुरे गुण, दुष्ट गुण होने मत देना। सद्गुण होने के लिए आप मदद करना। ये मेरी विनती प्रार्थना है। मैं इन्हीं बातों पर ध्यान देने के लिए सहायता करो। आप मेरे साथ रहोगे। शांति का परमेश्वर मेरे साथ है। शांति का परमेश्वर मेरे साथ है। मैं अकेला नहीं हूँ। मेरे घर में, मेरे जीवन में कभी अशांति नहीं रहेगी, क्योंकि शांति का परमेश्वर मेरे साथ है। मैं धन्यवाद देता हूँ प्रभु। ये प्रार्थना मुझे बचाएगी, मुझे मदद करेगी। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। आता आपण मराठीत बोलूया। पवित्र पिता, प्रभू येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो। तू मला आपलं मूल बनवलेस। येशू माझा मोठा भाऊ आहे। तो माझी काळजी करतो। तो मला खूप प्रेम करतो। म्हणून मला येशूपासून, माझ्या देवापासून लांब नाही व्हायचं। मला नरकात नाही जायचं। म्हणून माझ्यामध्ये सदैव सत्य राहण्यासाठी, प्रभू येशू राहण्यासाठी मदत कर। मी येशूपासून कधी लांब जाऊ नये। मी येशूला कधी सोडू नये। मी कधी नरकात जाऊ नये, यासाठी मला मदत कर। पवित्र पिता, माझ्यामध्ये सत्य येशू आणि मी येशूमध्ये सदैव राहण्यासाठी मदत कर। पवित्र पिता, जे आदरणीय आहे हे होण्यासाठी माझ्याद्वारे तू मदत कर। मी माझ्या आईवडिलांचा, माझ्या पालकांचा मान सन्मान करावा, ते सुद्धा दुपटीने हे होण्यासाठी मला मदत कर। आईवडिलांचा, पालकांचा सन्मान न करणं, तिटकारा करणं, रागरुसवा करणं, ही बंधनं मी येशूच्या नावाने
माझ्या जीवनावरून तोडून टाकतो आणि स्वतःला मुक्त करतो. आणि माझ्यामध्ये आदर आई वडिलांचा आणि पालकांचा तो सुद्धा 2 पटीने मी डिक्लेअर करतो, घोषित करतो. पवित्र पिता, जे योग्य आहे ते माझ्याद्वारे होण्यासाठी तू सहायता कर. मी असं कोणतेही काम करू नये ज्याच्याद्वारे माझ्यावर न्याय येईल आणि मी दंडित होईल, तुझं नाव कलंकित होईल आणि मी नरकात जाईल. असं कधीच होऊ नये. म्हणून माझ्याद्वारे योग्य आहे आणि भक्ती करणं, प्रशंसा करणं, स्तुती आराधना करणं, प्रार्थना करणं, उपवास करणं, दान दशम देणं, मंडळीत येणं, मंडळीतील लोकांना मदत करणं, क्षमा करणं, प्रेम करणं, दया करणं हे योग्य आहे. हेच माझ्याद्वारे होण्यासाठी मदत कर. प्रभू येशू, मला पवित्र ठेव. मी कधीही लैंगिक पापामध्ये कधी फसू नये. कधी माझ्यामध्ये व्यभिचार, कामवासना, कामातुरपणा कधीच येऊ देऊ नये. हे शरीर तुझं मंदिर आहे. पवित्र आत्मा या मंदिरात राहतो. मग हे मंदिर व्यभिचारासाठी नाही, अपवित्रतेसाठी नाही, पवित्रतेसाठी. तू पवित्र, मी पण पवित्र आहे. म्हणून माझं रक्षण कर. पवित्र पिता, ज्या गोष्टी योग्य स्वभावने आहेत, ख्रिस्तासारखं वागणं, मनभावनी आहेत, मदत करणं, सद्गुण आणि प्रशंसा, या सर्व गोष्टी माझ्याद्वारे होण्यासाठी मला मदत कर. प्रभू, असे वागल्याने तुझी प्रशंसा होणार. माझी प्रशंसा तुझ्याबरोबर जुळलेली आहे. म्हणून माझ्याकडून चांगले काम करो, सत्कर्म करो, ही माझी प्रार्थना आहे. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो की तू माझ्याबरोबर सदैव राहणार आणि शांतीचा देव माझ्याबरोबर राहणार. मी एकटा नाही. माझ्या मनात, माझ्या जीवनात, माझ्या घरात अशांती नाही. शांतीचा देव जो युगापर्यंत, जग संपेपर्यंत सदैव राहणार. मी धन्यवाद देते. प्रभू येशूच्या नावाने मी प्रार्थना करते. आमीन. डोळे बंद ठेवा. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके चरणों के पास आते. प्यारे पिता, आपकी इच्छा है कि जो बातें सत्य, आदरणीय, उचित और प्रभु पवित्र, प्रभु मन भावनी और सुहावनी, सद्गुण और प्रशंसा के योग्य, वही हमारे द्वारा होने के लिए मदद करा. इसलिए आज हमने इन सब तेरे बच्चों ने अपने होठों से कन्फेशन किया है. और प्रभु, तूने कहा है कि जो तुम चाहते हो तुम पहले ही प्रेयर करो. तो आज इन्होंने प्रार्थना की है, तो आज वैसे ही होने देना जैसे इन्होंने प्रार्थना किया. इन्हें रक्षा करना, इनकी प्रशंसा होने के लिए मदद करना, क्योंकि इनकी प्रशंसा तो उसमें तेरी भी प्रशंसा. तेरे नाम को भी प्रभु ऊंचा किया जाएगा. इसलिए इन सबको वैसे ही बना दे. इन सब की सुधि लेना. इनके जीवन में ऐसा कुछ भी होने मत देना जिससे आपके नाम को कलंक होगा. मसीह के छोटे भाई होने के नाते मसीह का नाम ऊंचा करने वाले होने के लिए मदद. इन सब की सुधि लेना, इन सबको आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके वैवाहिक कौटुंबिक जीवन में शांति देना प्रभु, और अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए मदद करना. और जैसे 9वें वचन में लिखा है ना कि जो कुछ सुना, सीखा, वही पालन किया, तो जगत के अंत तक शांति का परमेश्वर इनके साथ रहेगा. तू हमेशा इनके साथ रहेगा. इन्हें कभी नहीं छोड़ेगा, कभी नहीं त्यागेगा, क्योंकि तू इनका परमेश्वर है. धन्यवाद देते. इन्हें तेरे कृपा के पंखों में सुरक्षित है. मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करूँ. ये फूलेंगे, फलेंगे, फलवंत होंगे, हर पाप से, बुराई से, दुष्टाई से बचे रहेंगे. ये साधारण लोग नहीं, मसीह के लोग हैं, चुने हुए पात्र हैं, यीशु के भाई है, यीशु के भाई है ये लोग. इसलिए यीशु इनका भाई, बड़ा भाई, इनका रक्षक है. इन्हें कभी नाश होने नहीं देगा.
प्रभु ये सब तेरे हाथों में है। मैं आपका दास होने के नाते इन सबको आपके हाथों में देता हूँ, क्योंकि आपने कहा है ना, जिन्हें मेरे हाथों में पिता ने दिया है उनमें से मैंने किसी को न खोया, इसलिए इनमें से किसी को भी न खोना, कोई एक भी नहीं। धन्यवाद देते हैं इनकी रक्षा कर, धन्यवाद देते हैं इनके फैमिली लाइफ को ब्लेस कर, विश्वास में दृढ़ रखना पड़े। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। प्रभु यीशु के मीठे और सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। सगळ्यांना प्रेज नीचे बैठ जाएंगे, आपण खाली बसूया. उनके लिए प्रार्थना करेंगे। तेरा